लहान मुलांना आवडणारे केक आणि पेस्ट्री बाहेरून अनहेल्दी मैद्यापासून बनलेले केक आणण्यापेक्षा ते खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी पौष्टिक केक बनवू शकतो, ते पण कमी वेळात आणि झटपट. मी 2 चमचे घी घेतले आणि 2 चमचे तेल, 1/4 कप शुगर पावडर, जागरी पावडरही घेऊ शकता, 2 पिंच सॉल्ट, मीठ, 1/4 कप कपाचा मेजरमेंट घेऊन दही 2 कप मिक्स करून शुगर पावडर, घी, ऑइल, दही, सॉल्ट मिक्स करून एकजीव करून दह्यामध्ये जे गुठल्या असतात त्या पूर्णपणे फेटून चॉकलेट इन्सेस नाही तर व्हॅनिला इन्सेस, मी चॉकलेट इन्सेस मिक्स करून 1/2 कप मिल्क, आपण दहीही मिक्स केलेलं आहे, 1 कप नाचणीचा पीठ, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा, 2 चमचे कोको पावडर, तुम्ही यामध्ये कॉफी पावडरही टाकू शकता. चाळणीमध्ये चालून घेतल्याने एकजीव होते सर्व. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ॲक्टिव्ह असलेलाच घ्या, ॲक्टिव्ह नसलेला घेतला तर केक काही फुलणार नाही. नाचणीच्या पिठाचे केकाचा बॅटर पातळ करून घ्यायचं नाही, टेक्स्चर पाहू शकता याचप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. वेल न डगमलता आता पटापट सर्व करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी बाउलला तेल लावून घेतलं होतं आणि बुडाला मी केलीचा पान लावून घेतला आहे, तुम्ही एक बटर पेपरही लावू शकता. बॅटर बाउलमध्ये पोर करून आणि टॅप टॅप करून घ्यायचं आहे, बबल रिमूव्ह करून घ्यायचे आहे. केकचा बॅटर तयार करताना मी कुकर पहिलाच प्रीहीट करत ठेवला होता, गॅस स्लो ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. 18 ते 20 मिनिटे केक बेक करून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी बदाम क्रश करून चेक करून घ्यायचं आहे टूथपिकने, जर चिपचिप लागत असेल तर परत बेक करून घ्या. परफेक्ट आपला केक झालेला आहे. केक उतरून थंड करून तिथपर्यंत गणासाठी चॉकलेट घेतला, व्हाईट चॉकलेट घेतलाय. मी जास्तीत जास्त पौष्टिक केक म्हणून गव्हाच्या पिठाचा नाही तर नाचणीच्या पिठाचाच बनवते. मी नाचणीचा पीठ घेते, तुम्ही मैदाही घेऊ शकता. तुम्ही जर मैदा घेतला तर दुधाची क्वांटिटी कमी घ्या, कारण की मैदा जास्त ऑब्झर्व करत नाही दूध. बाउलमध्ये चॉकलेट आणि दूध मिक्स करून गणाश तयार करण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून कढईमध्ये पाणी ठेवून जाळी ठेवून त्याच्यावर बाउल ठेवून घेतलाय. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही. मी गणाश पातळ करून घेतलाय, त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलाय, एकदमही पातळ नाही. चॉकलेट गणाशने 1 नंबर केक लागतोय. केक बाउलमधनं रिमूव्ह करून 1 नंबर फ्लफी आणि स्पॉन्जी केक तयार झालाय. एकदा बनवाल तर परत परत बनवाल, एवढा भारी केक होतोय. छान असं स्पॉन्जी केक झालाय. कोणत्याही साईडने तुम्ही गणाश लावू शकता. मी उलट्या साईडने गणाश लावून घेते. टूथपिकच्या सहाय्याने टॅप टॅप करून केकला गणाश ऑब्झर्व होण्यासाठी टूथपिकच्या सहाय्याने टॅप टॅप करून घेतलाय. केक गणाश जेवढा ऑब्झर्व करेल तेवढा अप्रतिम लागतोय. कोणत्याही पद्धतीत डेकोरेशन करून वरून क्रश करून घेतलेले बदाम, हा केक घरच्या घरी बनवायला विसरू नका, अप्रतिम होतोय. आज व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि गणाश चॉकलेट केक बनवायला आणि खायला विसरू नका.